नमस्कार मित्र हो, विनुश्री एरंडोलीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे भाषण. राजश्री छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. त्यांनी शोषित, दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षण आणि समानतेचे हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात समाज सुधारणा, शिक्षण प्रसार आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. शाहू महाराजांचे बालपण अत्यंत साधेपणाने आणि धार्मिक वातावरणात गेले. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचे वडील जयसिंगराव आणि आई राधाबाई. शाहू महाराजांनी समाज सुधारणेसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात दलित आणि मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण जाहीर केले. शाहू महाराजांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी कोल्हापूरमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे स्थापन केली. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठीही विशेष प्रयत्न केले आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्रशासनात सुधारणा घडवून आणली. त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अनेक पावले उचलली. त्यांनी न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि न्याय मिळवण्यासाठी लोकांना सोयीस्कर उपाययोजना केल्या. शाहू महाराजांनी कला, संस्कृती आणि क्रीडा यांनाही विशेष महत्त्व दिले. त्यांनी कोल्हापूरमध्ये संगीत, नृत्य, नाट्य आणि चित्रकला यांसारख्या विविध कलांच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. त्यांनी कुस्ती आणि इतर क्रीडांच्या प्रोत्साहनासाठीही विशेष प्रयत्न केले. राजश्री छत्रपती शाहू महाराज हे एक महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि न्यायप्रिय राजे होते. त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या समाजाच्या विकासात मोठे योगदान मिळाले.